अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ह्या सगळ्यांचं स्वामी श्रद्धाक्षावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि ती म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद कसं द्यायचं आहे, केंद्रामध्ये कसं द्यावं आणि घरच्या घरी आपण गुरुपद कसं देऊ शकतो, कोणता मंत्र म्हणायचा आहे, ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला गुरु का करायचे असतात, आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं का महत्त्वाचं आहे। बघा, आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा गुरु असतील ना तेव्हा आपण कधीही मार्ग भरकटत नाही। आपल्याला योग्य दिशा दाखवणारे, योग्य मार्ग दाखवणारे, योग्य मार्गावर घेऊन चालणारे हे फक्त आपले गुरु असतात। आणि जेव्हा आपल्यासोबत आपले गुरु असतात, आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं, आपल्याला जगातली कुठलीही वाईट शक्ती आपलं काही बिघडू शकत नाही, कारण की आपल्या पाठीशी आपले गुरु असतात। बघा, आपल्या डोक्यावर गुरूंचा हात असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून कुठलीही वाईट शक्ती आपल्यापर्यंत लवकर पोहोचत नाही। आणि लक्षात घ्या, आपल्या नकळत अशी कितीतरी संकट असतात की ते गुरूंच्या कृपेने टळत असतात, आपल्याला त्याची चाहूलसुद्धा लागत नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, असं आपल्या केंद्रात पण सांगतात की जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरु आपलं रक्षण करतात, पण जर गुरु कोपले ना तर देवसुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही। आणि म्हणूनच लक्षात घ्या की आपल्याला गुरूंची कृपा असणं, आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। गुरु आपल्याला योग्य मार्गाने घेऊन चालतात, आपले जे काही अवगुण आहेत ते दूर करत असतात, त्यांच्या चरणांशी आपल्याला स्थान देतात। आणि बघा, एक सहज उदाहरण बघा, आपल्याला कुठलंही संकट आलं तर आपण सगळे स्वामी भक्त काय करतो, सगळ्यात आधी आपण स्वामींजवळ जातो, स्वामींच्या चरणांजवळ आपण जातो आणि स्वामींना आपण प्रार्थना करतो की स्वामी, असं असं संकट आलेलं आहे, अशी मला अडचण आहे, हा मला त्रास आहे, स्वामी तुम्हीच तो त्रास दूर करा, मला यातून वाचवा, मला या संकटातून सोडवा, या अडचणीतून मला सोडवा, असं आपण स्वामींना प्रार्थना करतो। आणि नकळत बघा, आपल्याला एक वेगळी शक्ती जाणवते की जी आपलं रक्षण करत आहे, जी आपल्याला त्या संकटातून सोडवत आहे। आणि आपल्याला एक वेगळाच धीर मिळतो जेव्हा आपण स्वामींजवळ बसतो, आपलं घराणं त्यांना आपण सांगतो, आपल्याला जाणीव होते की नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते सगळं काही ठीक करतील, हा जेव्हा आपल्याला विश्वास असतो। आणि खरंच सांगते, हा विश्वास कधी येतो, जेव्हा आपण त्यांना गुरु केलेलं असतं किंवा ते आपल्या पाठीशी असतात किंवा आपण त्यांची सेवा करत असतो, तेव्हाच आपल्याला हा विश्वास येत असतो, लक्षात घ्या। आणि म्हणूनच बघा, त्यासाठी आपल्याला आधी काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात आधी गुरु करायचा आहे। आता बघा, अशी अडचण बऱ्याच जणांना येते की आता मागच्या वर्षी स्वामींना गुरुपद दिलेलं आहे, पण यावर्षी मासिक धर्मामुळे, सूतक आल्यामुळे, विटाळ आल्यामुळे त्यांना गुरुपद देता येणार नाही। मग असं नाही की आता गुरुपद दिलं नाही म्हणजे स्वामी त्यांचं रक्षण करणार नाही, स्वामी त्यांच्यासोबत असणार नाही किंवा स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करणार नाही, असं कधीच होणार नाही। बघा, असं अजिबात नाही की तुम्ही गुरुपद दरवर्षी द्यायला पाहिजे, पण बघा, असं अजिबात नाही की गुरुपद दिल्यानंतरच स्वामी आपल्याला सांभाळतात, असं अजिबात नाही। पण लक्षात घ्या, आपल्याला दरवर्षी गुरुपद देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला फक्त गुरुपौर्णिमेलाच गुरुपद द्यावं लागतं। जरी तुम्हाला कुठल्याही कारणामुळे यावर्षी शक्य झाला नाही, जसं की मासिक धर्म असेल, सूतक आलं असेल, विटाळ आला असेल, तरीसुद्धा काहीच हरकत नाही, अशी कुठलीही मनात मला शंका आणायची नाही। तुम्हाला जरी यावर्षी शक्य झालं नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी स्वामींना गुरुपद देऊ शकता, काहीच हरकत नाही। पण लक्षात घ्या, दरवर्षी आपल्याला स्वामींना गुरुपद देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, ही ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा आपल्या पाठीशी असते ना, अख्खं ब्रह्मांड आपल्या पाठीशी असतं। तुम्ही विचार करा, ब्रह्मांडाची इतकी मोठी शक्ती आपल्या पाठीशी असते तर आपलं काय वाईट होणार आहे, जे काही होणार ते स्वामींच्या कृपेने चांगलंच होणार आहे। आणि जरी असं नाही की बघा, आता स्वामींना गुरु केला आहे, स्वामींची सेवा करत आहे म्हणजे आयुष्यात कुठले संकट येणारच नाही, असंही होत नाही। आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या कर्मानुसार आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो, आपल्याला ते भोग भोगावे लागतात, पण त्या भोगाची तीव्रता, त्या संकटाची तीव्रता इतकी कमी असते ना, स्वामी त्याची कुठलीही झळ आपल्याला बसू देत नाहीत किंवा त्या संकटातून स्वामी आपल्याला पूर्णपणे सावरतात, आपल्याला त्यातून मार्ग दाखवतात, आपल्याला त्यातून सहजपणे ते बाहेर काढतात। फक्त त्यावेळेस आपला विश्वास स्वामींवर असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि लक्षात घ्या, स्वामी खरंच आपल्यासोबत असतात, यात कुठलीही शंका नाही। पण बऱ्याच जणांना मनामध्ये शंका येते की खरंच स्वामी सेवेने मला चांगलं होणार आहे का, किंवा मी ही सेवा केल्याने खरंच माझ्यासोबत स्वामी असणार आहेत का। बघा, तुम्ही असा विचार करूच नका। तुम्ही जरी आत्तापर्यंत स्वामींना गुरु केलं नाही आहे किंवा गुरुपद तुम्ही घेतले नाही, पण तुम्ही जर आता नवीन असाल, तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे स्वामींना
आणि तुम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे, तुम्हाला स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, तर तुम्ही पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगते, जरी तुम्हाला कुठला स्वामींचा अनुभव आला नाही तरीसुद्धा अगदी जेव्हा तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करतात त्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला स्वामींवर इतका विश्वास ठेवायचा आहे ना की या सेवेने मला चांगलं होणारच आहे, या सेवेने माझे स्वामी माझ्या पाठीशी राहणारच आहेत, या सेवेमुळे नक्कीच माझ्यावर स्वामी कृपा होणार आहे, हा विश्वास आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहिजे. आणि बघा, जेव्हा आपण स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवतो, निशंक मनाने विश्वास ठेवतो, तेव्हा खरंच सांगते त्या विश्वासामुळेच स्वामी चमत्कार घडून आणत असतात. चमत्कार असेच घडत नाहीत, तर आपला विश्वास बघून स्वामींची कृपा होत असते. म्हणून लक्षात घ्या की विश्वास असणं हे महत्त्वाचं आहे. जरी तुम्हाला कुठलाही आतापर्यंत स्वामींचा अनुभव आला नाही तरीसुद्धा तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही एक वेळेस सेवा कमी करा, पण तुम्हाला विश्वास स्वामींवर प्रचंड ठेवायचा आहे. लक्षात घ्या, अगदी तुम्हाला पूर्ण विश्वास आपल्या स्वतःवर सुद्धा नाही, पण इतकाच विश्वास आपल्या स्वामींवर असला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या की विश्वासाच्या जोरावरच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळतं आणि त्यामुळेच स्वामीसुद्धा आपल्या पाठीशी असतात आणि त्यामुळेच आपले अनुभवसुद्धा येतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर विश्वास आहे आणि तो विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. काही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला नक्कीच सांभाळतील, यातून ते मला बाहेर काढतील. हा विश्वास जर आपल्याला असेल ना तर खरंच सांगते स्वामी सहजपणे त्या संकटातून आपल्याला बाहेर काढतात, यात काही शंका नाही. अनुभव घेतलेला आहे बऱ्याच वेळेस आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे, फक्त विश्वास ठेवा. असं नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये कधी संकट येत नाही, तुमच्या असो माझ्या असो संकटे येत जात राहतात, ती आपल्या प्रारब्धानुसार येतात, पण त्यातून आपल्याला आपले गुरुच बाहेर काढत असतात आणि म्हणून आपल्याला गुरु करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि गुरु करण्यासाठी या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. आता गुरुपद कसं द्यायचं, जरी तुम्ही मागच्या वर्षी दिलं असेल तरीसुद्धा तुम्हाला यावर्षीसुद्धा गुरुपद द्यायचं आहे. बघा, गुरुपद आपल्याला दरवर्षी द्यायचं असतं, पण काही कारणामुळे ज्यांना यावर्षी शक्य होणार नाही तरीसुद्धा काहीच हरकत नाही, तुम्ही पुढच्या वर्षी गुरुपद देऊ शकता. आता गुरुपद कसं द्यायचं ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात प्रथम तुम्ही केंद्रामध्ये तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तुम्ही तिथे जाऊन गुरुपद देऊ शकता, किंवा तुमच्या जवळपास स्वामींचं मठ असेल तुम्ही तिथे जाऊन स्वामींना गुरुपद देऊ शकता, किंवा घरच्या घरी ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य नाही, ज्यांना मठामध्ये जाणं शक्य नाही, ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही, त्यांनी घरच्या घरी स्वामींना गुरुपद देऊ शकता. आता सगळ्यात आधी आपण बघूया की केंद्रामध्ये जाताना काय घेऊन जायचं आहे आणि गुरुपद कसं द्यायचं आहे. तर सगळ्यात प्रथम जर तुम्ही केंद्रामध्ये स्वामींना गुरुपद देणार असाल तर तुम्हाला आधी काय करायचं आहे, नारळ घेऊन जायचं आहे, श्रीफळ आणि गुलाबाचं फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. आणि तिथे तुम्हाला गेल्यानंतर एक दादा बसलेले असतात, बऱ्याच केंद्रामध्ये असतात, बऱ्याच केंद्रामध्ये बहुतेक नसतील सुद्धा, पण तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, नारळ आणि गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे. तिथं गेल्या जर दादा असतील तर ते दादा तुम्हाला एक तीर्थ तुमच्या हातावर देतील आणि तिथे जो मंत्र लिहिलेला आहे तो तुम्हाला म्हणायला लावतील आणि ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायला लावतील. जर दादा नसेल तर या सगळ्या क्रिया तुम्हाला स्वतःला करायच्या असतात. जसं की तिथे तुम्हाला तीर्थ ठेवलेलं असेल ते तीर्थ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, तुम्हाला एक मंत्र बोलायचा असतो आणि तो मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला ते तीर्थ प्राशन करायचं असतं. नारळ खडीसाखर ते तुम्हाला स्वामींना अर्पण करायची असते. अशा पण तुम्हाला हे गुरुपद द्यायचं असतं. आता तो मंत्र कोणता आहे तुम्हाला मी सांगतेच आणि अशाच पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी गुरुपद द्यायचं असतं. आता तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही, तुम्ही घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसं देऊ शकता, तर सगळ्यात महत्त्वाचं घरच्या घरी आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे आता आपण स्वामींना गुरुपद देणार आहोत म्हटल्यावर आपल्याकडे स्वामींची मूर्ती असणं किंवा फोटो असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. छोटासा का होईना मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे असलाच पाहिजे. आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी काय करायचं, सगळ्यात आधी बघा गुरुपौर्णिमेला आपण सगळेजण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणारच आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, अभिषेक करताना तुम्हाला जे पाणी साचतं ना ते तुम्हाला थोडंसं काढून घ्यायचं आहे. बाकीचं पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता. तर ते पाणी थोडंसं तुम्हाला काढून घेतल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून झाला की स्वामींना हिना अत्तर, अष्टगंध, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना वस्त्र परिधान करू शकता, मूर्तीवर वस्त्र तुम्ही परिधान करू शकता, फुले त्यांना अर्पण करा, धूप दीपाने तुम्हाला ओवाळायचं आहे. तिथे नैवेद्य म्हणून तुम्ही एखादा गोड पदार्थ जसं की शिरा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, किंवा एक खडीसाखर ठेवली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने नैवेद्यात ठेवून तुम्हाला आरती करायची आहे स्वामींची. आरती करून झाल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात प्रथम तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि श्रीफळ घ्यायचं आहे. नारळाचा शेंडा हा स्वामींकडे आला पाहिजे, अशा रीतीने तुम्हाला ते नारळ धरायचं आहे. गुलाबाचं फूल तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे आणि स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी
आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही मायबाप आहात आमचे, आणि तुम्ही मला योग्य ती दिशा दाखवा आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा. मला योग्य तो मार्ग दाखवा. माझ्यामधले जे काही अवगुण आहेत ते दूर करा स्वामी. मी आमच्या पाठीशी राहा. मी जी काय तोडकी मोडकी सेवा करते किंवा करतो त्याचा तुम्ही स्वीकार करा स्वामी, आणि नेहमी तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या, असं तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे. आणि ते नारळ आणि गुलाबाचं फूल तुम्हाला तिथेच आपल्या स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला ते जे काही तीर्थ आहेत अभिषेकाचं आपण काढून ठेवलेलं आहे, तिथं तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडंसं घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये. आता ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही, मग त्यांनी काय करायचं, त्यांनी शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या हातामध्ये आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. आता मंत्र कोणता आहे ते बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून सुद्धा देते, तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नक्कीच गुरुपौर्णिमा तुम्हाला हा मंत्र म्हणून तुम्हाला गुरुपद घ्यायचं असतं, लक्षात घ्या. आता मंत्र कोणता आहे ते ऐका. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादकम तीर्थम जठरे धार्याम्यहम शिरसाम धार्याम्यहम. हा जो काही मंत्र आहे तुम्हाला म्हणायचा आहे ते तीर्थ हातामध्ये घेऊन, आणि त्यानंतर ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे. अशा पण तुम्हाला गुरुपद घ्यायचं असतं. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामींना पुन्हा एकदा प्रार्थना करावी, जी आहे की स्वामी तुम्ही नेहमी आमच्यासोबत राहा, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला योग्य ती दिशा दाखवा. आमच्याकडनं यावर्षी तुमची जास्तीत जास्त सेवा तुम्ही करून घ्या आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. माझ्या सेवेचा आणि माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार करा, असं तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे. आणि तुम्हाला अशा पण तुम्हाला गुरुपद द्यायचं असतं. तुम्हाला समजलं असेलच की गुरुपद कसं द्यायचं आहे. अजिबात फार काही अवघड नाही आहे. फक्त एक मंत्र म्हणून आपल्या तीर्थ प्राशन करायचं असतं आणि स्वामींना तुम्हाला नारळ आणि गुलाबाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अशा पण तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे. आता बघा, घरच्या घरी गुरुपद दिल्यानंतर जे काही नारळ आहे आणि जे काही गुलाबाचं फूल आहे ते आपण स्वामींना इथे अर्पण केलेलं आहे. त्यानंतर येत्या काही दिवसामध्ये तुम्ही जर कुठे स्वामींच्या दर्शनासाठी गेलात, म्हणजे केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये किंवा तुमच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल, तुम्ही तिथे जाऊन ते श्रीफळ तुम्ही तिथे जाऊन अर्पण करू शकता. तर अशापणे तुम्हाला हे गुरुपद द्यायचं आहे. तुम्हाला आता संपूर्ण माहिती समजली असेलच. तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.